हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज। मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवालवर आरोप। पुणे अपघात प्रकरणामध्ये एकाच वेळेला 3 पिढ्या जेलमध्ये। मुख्य आरोपी असलेला अल्पवयीन वेदांत अग्रवाल बाल सुधार गृहात, तर आजोबा सुरेंद्र आणि वडील विशाल अग्रवाल कोठडी। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातामधील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घराची झाडाझडती, तर अपघाताच्या वेळेला मी पुण्यामध्ये नव्हे दिल्लीमध्ये होतो, सुरेंद्र अग्रवालचा कोर्टामध्ये युक्तिवाद। डोंबिवलीमधल्या कंपनीमधील आगीचं प्रकरण, 16 जणांचा मृत्यू, 3 मृतदेहांची ओळख पटली। डीएनए मार्फत इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू, पोलिसांची माहिती। जळगावच्या रामदेववाडीमधील अपघात प्रकरण, तिसरा आरोपी ध्रुव सोनावणेलाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। भरधाव कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये 4घांचा झाला होता मृत्यू। गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेवर संशय, 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, शिंदेगडाच्या संजय शिरसाटांची माहिती। तर कीर्तीकरांविरोधातील कारवाईला मी विरोध करणार, आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका। लोकसभेच्या 6व्या टप्प्यामध्ये देशात 57.70% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99%, तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी 51.35% मतदानाची नोंद। ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही, मतदान प्रक्रिया शांततेमध्ये आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। धरणं आटली, नदीपात्र कोरडे ठाक, मराठवाड्यासह पश्चिम विदर्भामध्ये परिस्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। राज्यात उन्हाचा वाढता कहर, जळगावमध्ये 3 जून तर अकोल्यामध्ये 31 मे पर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ, पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तवाची उपाययोजना, केंद्राची परवानगी, जुन्नरमधील काही बिबटे आता जामनगरच्या सेंट्रल झूमध्ये पाठवणार, बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढल्यानंतर निर्णय। 30 मे पासून 5%, तर 5 जून पासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात, ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि इतर गावांनाही कपात लागू होणार। 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार। महारिझल्ट.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।